नमस्कार मित्रांनो, प्रमोद जावळे ब्लॉग्स मध्ये आणि आज आपण आलो ठाण्यातल्या एक अशा ठिकाणी येऊर हिल्स. येऊर अभयारण्य आहे ठाण्यामध्ये, जवळच उपवन लेक आहे आणि माझा कझन कुणाल त्याला सोबत घेऊन आलेला आहे. तर कुणाल, येऊरला किती वेळा आलास तू? येऊरला मी खूप वेळा आलोय. चल आज दाखवूया आपण आपल्या फॉलोअर्सना येऊरचं जंगल. तुम्ही बघू शकता हा रोड आहे येऊरला जाणारा आणि खूप घनदाट जंगल आहे. चल आपण शॉर्टकटने जाऊया. येऊरला बघण्यासारखं खूप काही आहे. इथे खाडी आहे, म्हणजे तलाव वगैरे, खदान आहे आणि वॉटरफॉल, हिडन वॉटरफॉल आहे येऊरचा. तो कुठे आहे? तो वरती पाच पांडव म्हणून जागा आहे येऊरला. तो हिडन वॉटर. तर हिडन वॉटरफॉल आहे, त्याच्या अगोदर खदान लागते. ही खाली पाहू शकता, इथे खदान आहे. माकडं खूप खेळत आहेत आणि इथून सरळ आपण जाणार आहोत गावामध्ये. पुढे येऊर गाव आहे. आता हे येऊर गावात आपण आलो आहे. इथे बघूया, मुलांना विचारूया की वरती वॉटरफॉलला जायचा जो रस्ता आहे तो कुठे आहे. तर मुलांना जाऊन चौकशी करूया आपण. ए मित्रा, एक मिनटं, त्या साईडला जाऊया रोडच्या. एक मिनिट. हाय मित्रा, अरे रोड कुठल्या साईडला? त्या साईडला आहे का? ओके ओके, थँक्यू मित्रा. चलो बाय बाय. खूप लांब चालत चालत आलेलो आहोत. जवळपास 5 किलोमीटर चालतोय. उपवन तलावाच्या गेटपासून जिथे एंट्री आहे तिथून साधारणतः 5 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहोत. मुलगा होता छोटा, त्याने आम्हाला तो रस्ता दाखवला. त्या रस्त्यातून आम्ही इकडून आलेलो आहोत आणि आता इथे पुढे ह्या रोडने वरती गेलं ना की वरती एक वॉटरफॉल आहे, हिडन वॉटरफॉल आहे येऊरचा. तो तिथे आपण पाहूया. तिथे इकडे बहुतेक मुलं ठाण्यातली आणि इकडे गावची मुलं पिकनिक करायला, पार्टी करायला येत असतात. आणि कुणाल दमलेला आहे. इथे आम्हाला ना एक फूल दिसलंय, तर बघूया कोणतं फूल आहे ते. आय थिंक ही जंगली करदळी आहे, त्याचं फूल आहे. खूप छान आहे. सगळा जंगल एरिया आहे आणि ह्या जंगलातून पायवाट काढून आम्हाला ह्या पूर्ण जंगलात जायचं आहे आतमध्ये. मग दिसणार आहे आपल्याला हिडन वॉटरफॉल येऊरचा. ॲडव्हेंचर आहे मित्रांनो, पण खूप कष्ट घ्यावे लागतात ट्रेकिंगला. संभावना रे ब्लॉग असेच नाही बनत कुणाल. ब्लॉग बनवण्यासाठी असं ट्रेकिंगला यावं लागतं जंगलामध्ये. पण आतमध्ये आल्यावर एवढी छान छान फुलं दिसतात ना, खूपच छान. तर जाऊया आपण. हो वा, शांतता आहे. फक्त ॲनाकोंडा मिळू नये इथे. ह्या जंगलात कोणीही नाहीये. तर मित्रांनो, खूप आज चालू झालेला आहे. इथे आपल्याला एक बोर्ड दिसतोय. काय लिहिलेलं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली वन परिक्षेत्र येऊर, सावधान. इथे बिबट्यांचा खूप भीती आहे. येऊरच्या जंगलात वाघ, बिबटे खूप आहेत आणि बघू शकता किती घनदाट जंगल आहे. तुमच्या मागे आणि पुढे इथे कोणीही नाहीये. गेले कमीत कमी 3 ते 5 किलोमीटर. तर इथे येणं खूप सेफ्टी आणि धोकेदायक असू शकतं. तुम्हाला जर रस्ता माहीत असेल तरच येत जा.
हो गॉड, बघा पूर्ण सुनसान रस्ता आहे. एवढा घनदाट जंगल आहे येऊरचं. आणि मित्रांनो पाहू शकता सुनसान आहे. हा रोड आहे आपला, ह्या रोडनी जायचंय. 10 मिनिटं चालत गेल्यावरती आपल्याला धबधबा लागणार आहे. फायनली मला वाटतंय आपण जवळ आलोत वॉटरफॉलच्या. कारण की इथे तुम्ही बघू शकता, इथे बोर्ड लावलेला आहे, सावधान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर हे प्रतिबंधित वनक्षेत्र असून वनक्षेत्रातील हुमायून बंधारा हे प्रतिबंधित कोर झोन मध्ये समाविष्ट आहे. हुमायून नावाचा बंधारा जो आहे त्या कायद्याचं पालन करावं. आणि चला तर बघूया जाऊन. आय थिंक हा रोड गेलाय, कच्चा रोड आहे, इथून देवाकडे गेलेला रोड आहे. जाऊन बघूया. चल कुणाल, चलो लेट्स गो. ते आय थिंक पावसाळा, आता पाऊस थांबलेला आहे म्हणून, नाहीतर इथे या डोहामध्ये पाणी आहे. आणि ह्या एरियात बिबट्या आणि वाघ खूप आहेत. कारण की हे संजीव गांधी नॅशनल पार्क आहे, जे बोरवली टू ठाणे टच होतं. आणि इथे वाघ बिबटे असतात. ते इथे सहसा तुम्ही येताय तर सावधानतेपूर्वक या. गावातली मुलं इकडे असतात. ती मुलं सोबत होती आमच्या, पुढे निघून गेली. तर माहित फायनली खूप मोठा ग्रुप आलेला आहे इकडे पोहायला. त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे काय धबधबा आहे, काय रे? वॉटरफॉल आहे. अच्छा, तू कुठला आहेस? ठाण्याचा? अरे माझ्या, आम्ही ठाणेकर, लोकमान्याचे सगळे. तुम्ही लोकमान्याचे? आपल्याच एरियातली मुलं आहेत. पहिल्यांदा आले तुम्ही? अरे मी फर्स्ट टाइम आलोय. हा माझा भाऊ आला होता याच्यापूर्वी. डॅम बनतो. अच्छा, डॅम बनवतात काय? प्रमोद जावळे ब्लॉग. एक नंबर. हाय गाइस, आय एम गोइंग टू वॉटर पार्क, वॉटरफॉल. तर बघू शकता खूप मोठा ग्रुप आलाय आणि आमच्याच एरियातली मुलं आहेत सगळी. फायनली पार्टी करायला आलेत. ऍक्च्युली वॉटरफॉल म्हणजे पावसामध्ये धबधबा आहे, पण आता होते की इथे पाऊस कमी असल्यामुळे खूप पाऊस आलेला आहे. हे बघा इथे डॅम बनवायचं काम चालू आहे. आणि ह्या डॅमच्या वरच्या बाजूला तिकडे ते बोलतात, तिकडे खूप मुलं ठाण्यातली पोहायला येतात, जे धोकादायक आहे, पण येतात मुलं. पाऊस आलेला आहे. पाऊस नव्हता, खूप घामाघूम झालेलो चालत आम्ही. आता थोडस चिल वाटायला लागले. सोबतीला मुलंही आहेत. मुलं असल्यामुळे थोडा धीर आला. आम्हाला वाटलं गेली 1.5 तास आम्ही दोघेच फिरतोय या जंगलात, पण नाही, खूप मोठा ग्रुप आहे आणि ती खूप फास्ट चालतात मुलं रे. We will reach at location. आम्हाला वॉटरफॉल घेतलेला आहे, पाहू शकता. नाईस, खूप छान लोकेशन आहे.
वॉटरफॉल हा मोठा असेल, पण आता पाऊस कमी असल्यामुळे वॉटरफॉलला पाणी नाहीये. जसा जसा पाऊस वाढेल तसं पाणी या वॉटरफॉलला खूप मोठे येतं आणि इकडे गर्दी वाढत जाते. बापरे, ती मुलं तर वरती झाडावर चढलीत जम्प करायला. ओ ऑसम. काय करा नकोस, थांब. ऍक्शन. आमचा बी मूड झालेला आहे पोहण्याचा, तो म्हटलं जाऊया या पाण्यातून. अरे बाबा, खूप खोल नाही ना तिकडे? खोल नाही आहे ना? खोल आहे मग नको, थोडं वरती जाऊया. इथे नाही आहे खोल, एवढेच आहे, गुडघ्या एवढेच खोल आहे वरती. कुणाला घाबरायला लागलाय, कुणाला पोहता येत नाही. कुणाला ये, कम कम. अरे कम, जास्त नाही खोल, गुडघ्या एवढेच आहे. तुमची फुल पार्टी चालू आहे रे, एन्जॉय करताय. माझं प्रमोद जावळे ब्लॉग्स, प्रमोद जावळे ब्लॉग्स. मी इथलाच आहे ठाण्यातला. इंस्टाग्रामला आयडी आहे ना? Super! एक मिनिट. येऊरचा वॉटरफॉल. तर मित्रांनो, फायनली येऊर ब्लॉग बनवलेला आहे आणि इथं आलोय आणि आमच्या गावचे मित्र भेटलेत पोरं आणि त्यांच्याकडनं बघा थम्सअपची ट्रीट भेटले, थम्सअप प्यायला. खूप छान मुलं आहेत, भेटून मस्त मजा वाटली. पुन्हा भेटू आपण वडवली, नेक्स्ट ब्लॉग वडवलीचा धबधबा. थँक्यू सो मच. थँक्यू. कट. तर फायनली मित्रांनो, येऊरचा जो ब्लॉग बनवायचा होता आपल्याला हिडन वॉटरफॉलचा, तो झालेला आहे आपला पूर्ण. खूप एन्जॉय केला, खूप छान होता एक्सपिरियन्स, खूप छान होता. खूप घनदाट जंगल आहे आणि अप्रतिम अनुभव आला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. एवढं मेहनत घेऊन इकडे आलो आहे, तुम्हाला येऊरचा हिडन वॉटरफॉल दाखवला आहे, येऊरचं अभयारण्य दाखवलं आहे. खूप छान आहे, नक्की या तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा.